हाय ऑल, सो स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती. सो काही दिवसांपासून मला खूप गोष्टी परचेस करायच्या होत्या आणि काही गोष्टी स्टॉक करून ठेवायच्या होत्या. सो आय हॅव डन शॉपिंग फ्रॉम टीरा अँड यू वोंट बिलीव्ह, मला 7 प्रोडक्ट्सच्या प्राईसमध्ये 9 प्रोडक्ट्स मिळाले आहेत आणि ते कसे ते जाणून घ्यायला कीप वॉचिंग. सो तुमच्यासमोरच मी हा बॉक्स अनबॉक्स करणार आहे. ओ वाव, बॉक्स अनबॉक्स. सो मी ना ऑब्झर्व केलं आहे माहिती आहे, जेव्हा पण मी टीरा ॲप ओपन करते मला काही ना काहीतरी सेल डिस्काउंट्स दिसतच असतात. सो आय फील इट्स अ स्मार्ट थिंग जेव्हा आपण काही गोष्ट सेलवरती परचेस करतो. तर मी आता ह्याला सगळ्याला ओपन करून तुम्हाला दाखवते. ओके, सो भरपूर प्रोडक्ट्स आहेत. सो वन बाय वन मी तुम्हाला दाखवते आणि काही गोष्टी ना न्यू आहेत जे मी कधी यूज नाही केले, सो ते पण तुम्हाला कळेल. सो सर्वात पहिले आपण स्टार्ट करूया कन्सिलर करून. आता मी बेअर फेस आहे, मी काहीच अप्लाय नाही केलं आहे आणि मी ना खूप टाईमपासून म्हणजे खूप आधी हा कन्सिलर यूज करायची. दिस इज फ्रॉम LA गर्ल प्रो कन्सील HD हाय डेफिनेशन. आय एम डॅम शुअर की तुम्हाला पण ह्या कन्सिलरबद्दल माहिती असणार. म्हणजे मी स्कूल डेज, आय थिंक स्कूल नाही, स्टार्ट ऑफ माय कॉलेज, तेव्हा मी हे कन्सिलर यूज केलं आहे आणि त्यानंतर मला हे कुठेच मिळत नव्हतं आणि जिथे पण मी बघत होती ना सगळीकडे आउट ऑफ स्टॉकच होतं. आणि लकीली मला हे टीरावरती मिळालं. सो मी विचार केला की ठीक आहे, माझ्याकडे ऑलरेडी एक कन्सिलर आहे बट मी ह्याला स्टॉक करून ठेवणार बिकॉज आय नो की हे खूप छान आहे. सो हा शेड जो मी परचेस केला आहे तो आहे प्युअर बेज सी. आणि ह्याला असं प्रेस केलं की इथे प्रोडक्ट या ब्रशमध्ये येतो. असं तर आपण त्याला आधी इथे, ओ नाही, थोडं अजून प्रोडक्ट आणावं लागेल. त्याला आपण जरा आता हाईड करूया. सेम कन्सिस्टन्सी आहे, स्टिल रिमेंबर. सो मी आज ना रेडी पण होईन. सो हा काइंड ऑफ गेट रेडी विथ मी वाला पण व्हिडिओ होईल बिकॉज मी लिटरली सगळं परचेस केलं अँड आय एम एक्सायटेड फॉर ब्लश अँड हायलायटर, कारण की न्यू ब्रँड आहे हा. आणि ना असं केकी नाही वाटत जरा पण या कन्सिलरने. आय विल मेक शुअर की मी सगळे लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. सो डू चेक. सी किती इझिली ब्लेंड होऊन गेला हा. ओके, सो यानंतर आपण थोडंसं, माझी ऑइली स्किन आहे आणि मला कॉम्पॅक्ट कधीही लागतो. सो हा मी फिटमी, मेबलिनचा फिटमी कॉम्पॅक्ट आहे आणि सी. ओके, सो या कॉम्पॅक्टचा शेड आहे 220. तर ह्याला मी फक्त माझ्या टी झोनलाच अप्लाय करणार बिकॉज तेवढाच तो माझा पार्ट खूप असा ऑइली होतो. डन. ओके, तर आता बारी आहे या कॉम्बोची जे मी सांगत होती, हायलायटर अँड ब्लश. तर मला हे खूप टाईमपासून हवं होतं. दिस इज फ्रॉम फे ब्युटी आणि हे सगळीकडे खूप एक्सपेन्सिव्ह मिळत होतं बट थँक्स टू टीरा मला हे तिथे खूप चांगल्या डिस्काउंटवरती मिळालं. सो आता मला काही गिल्ट नाही आहे हे परचेस केल्याबद्दल. सो इट्स लाईक लक्झरी विदाउट एनी रिग्रेट. सो या दोघांना आपण आता ट्राय करू. ओ, दिस इज हायलायटर. सो सर्वात पहिले ब्लश. सो ह्याचं आहे सिली. हे किती क्यूट बॉटल आहे बघा. हे लिक्विड ब्लश आहे आणि मी ह्याच्या ना कन्सिस्टन्सीबद्दल खूप ऐकलं आहे, तर आपण ट्राय करून बघूया. ओ ओ किती क्यूट आहे हे ना. थोडंफार रेअर ब्युटीसारखं वाटतंय. ओ खूपच भारी आहे आणि माझ्याकडे ना एवढं डार्क कलरचं नव्हतं कधी ब्लश, म्हणून मी हे परचेस केलं, हा शेड. सो आय थिंक ह्याचा शेड, ओके, तर ह्याचा शेड नेम आहे प्रिझम आणि तुम्ही बघताय की बॉक्सवरती जो शेड आहे तोच माझ्या चीक्सवरती आहे. सो इट्स ट्रू टू इट्स शेड. नाईस, खूप इझिली ब्लेंड झालं आहे, छान वाटतं आहे. आणि नेक्स्ट आपण हायलायटर ट्राय करूया. सो आधी त्याचं हे बघू. ओ, हे पण एकदम असं क्रीमी आणि ना मी हा शेड, सो ह्याच्यामध्ये 3-4 शेड होते. एक गोल्ड होतं, एक शॅम्पेन होतं, एक रोज गोल्ड होतं. आय डोंट नो मी कोणता शेड परचेस केला आहे. आय थिंक दिस इज सिली. सो हा थोडासा पिंकिश गोल्डनिश असा स्किन कलरचा टोन आहे. काहीच दिसत नाही आहे. सो एकदम मी असा विचार केला की काही मेकअप नाही केला, स्टिल जर आपण ह्याला यूज केलं, मला कळत नाही मी कसं लावू. हातानेच लावते डायरेक्टली, नाहीतर ह्याला मेकअप लागेल. ओ नाईस. आणि बॉटल पण एकदम एस्थेटिक आहे,
फेल लिहिलं इथे मराठीमध्ये. येस, दिस इज द ग्लो. नाईस. तर आपण सर्वात पहिले हे काजळ ट्राय करूया. आता तो म्हणजे मे बी माझ्या फेसवरती आता सूट नाही करणार बिकॉज मी फुल फेस मेकअप केलेला नाही आहे. बट ह्याला मागे असं स्मजर पण आहे आणि पुढे हा कलर आहे. मला एकदम पण व्हाईट नको हवं होतं आणि एकदम पण डार्क ब्राऊन, मग ते ब्राऊनमध्ये गेलं असतं. सो मग हा मला परफेक्ट वाटला. लेट्स ट्राय. ओ लागलं यार, खूप इझिली लागलं. ओ नाईस. ह्याला जर स्मोकी यासोबत आपण पेअर केलं ना तर खूपच भारी वाटेल. हे जे मेबलिनचं ब्राऊन कलरचं काजळ आहे, लायनर काजळ, ह्याला शार्प म्हणजे इथे शार्पनर पण आहे आणि इथे स्मजर पण आहे आणि कलर पण दाखवते. मी फर्स्ट टाईम बघते सो मला माहिती ना, मला पण बघायचंच आहे. ओके, तर हा ब्राऊन शेड आहे. इझिली लागलं. ओ खूप छान वाटतंय. सी ब्राऊन कलर आवडलं मला. हे 2 शेड आहेत, खूप इझिली ग्लाईड होत आहेत आणि थोडंसं पाणी मला ह्याच्याने आलं बट एवढं नाही. बट खूप चांगला कलर आहे. ह्याला आपण काजळच्या खाली आयलायनर वगैरे म्हणून खूप मल्टीपर्पज आहे. प्लस ह्याला स्मजर आणि शार्पनर आहे, तर खूप इझी कन्व्हिनियंट प्रोडक्ट आहे हा. मला खूप आवडलं. पॅकपेक्षा जास्त मला हा मेबलिनवाला आवडलं बिकॉज खूप इझी गोईंग आहे. त्यानंतर मस्कारा आपण ट्राय करूया. मस्कारा तर सगळ्याच मुलींनी हा एकदा तरी यूज केलाच असेल. हा खूप म्हणजे मी आधी वापरायची. डिफरन्स ह्याच्यामध्ये प्रोडक्ट बिल्डअप लॅशेसवरती खूप कमी येतो आणि त्याच्यामुळे आपले लॅशेस असं लॉंग आणि चांगले इवन वाटतात, रिअल वाटतात. म्हणजे उगाच असं प्रोडक्ट लावल्यासारखं नाही वाटत. सी येस. सो नाव लास्ट प्रोडक्ट इज लिपस्टिक. तर मला ना, मी खूप असे रील्स बघितलेले की हे लक्स प्रोडक्ट आहे, लक्झरी प्रोडक्ट आहे आणि ॲक्च्युअलमध्ये हे पॅकेजिंग वगैरे खूप लक्झरी वाटतं आणि प्राईस पण हायर रेंजवरती आहे. बट मला हे पण डिस्काउंटमध्ये मिळालं. मला चांगला 20-30% डिस्काउंट मिळाला या लिपस्टिकवरती. सो ही लॉरियलची लिपस्टिक आहे अँड दिस इज इन द शेड अनस्टॉपेबल घेतली आहे 540. सो ह्याचं कन्सिस्टन्सी शुड बी क्रीमी. बघूया, कलर तर छान. ओ मस्त कलर आहे, नूड कलर आहे आणि इट्स नॉट ऑन द पिंक साईड. थोडंसं ऑरेंजिश हिंट वाटतं आहे मला आणि इट्स ओके बिकॉज हे माझ्या आता ब्लश बरोबर सूट करते. आय थिंक मी आउटफिट रॉंग घातलं म्हणून ते मला एवढं वाव नाही वाटत आहे. बट फील्स लाईट वेट आणि काहीच असं अप्लाय केल्यासारखं नाही वाटत आहे. हायड्रेटेड वाटत आहेत लिप्स आणि खूप असं ग्लॉसी इफेक्ट देतं. सो ओव्हरऑल मला लिपस्टिक आवडली. खूप लक्झरी फील देते लिप्सवरती अँड मस्त आहे लाईक. आणि कलर पण बघा, जो लिपस्टिकच्या वर आहे तोच माझ्या लिप्सवरती आहे. सो ट्रू टू इट्स कलर. आवडला मला हा प्रोडक्ट. नाव फ्रीबीज. सो हे सगळं जे मी परचेस केलं ना त्याच्यामध्ये मला ही नेल पेंट फ्री मिळाली. छान आहे ही नेल पेंट. जेल नेल पॉलिश आहे आणि मस्त नूड गोल्ड असा कलर आहे जो आपला या फेस्टिव्ह सीझनसोबत जाईल. आणि मला माहिती नव्हतं, मला फक्त माहिती होतं की एक फ्रीबी मिळणार आहे. बट देन वेन आय चेकड आउट तेव्हा अजून एक फ्रीबी ॲड झालं अँड जे पहिलंवालं होतं ते आहे हे सॅम्पल. सो हे सॅम्पल्स ना मला खूप आवडतात आणि नेहमी माझ्या ट्रॅव्हल बॅगमध्ये असतात बिकॉज आपण कधी कधी 1-2 दिवसासाठी जातो और कॅम्पिंग वगैरेला जातो तेव्हा फुल बॉटल्स असे कॅरी करायच्या ऐवजी मी हे सॅम्पल स्टोअर करून ठेवते आणि मी हे सॅम्पल कॅरी करते. सो आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ बोथ द फ्रीबीज. आणि हां, अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल, हे सगळं परचेस केल्यानंतर चेकआउट करताना तुम्हाला काही ना काही तिथे डिस्काउंट नेहमी दिसेल. सो मी पण ते डिस्काउंटवरती गेली आणि मला 250 रुपीज ऑफ अजून मिळालं. सो या छोट्या छोट्या सरप्राइजेसमुळे आय कीप गोईंग बॅक टू टीरा, कारण तिकडे इट्स लाईक अ वन स्टॉप डेस्टिनेशन. तुम्हाला डिस्काउंट्स मिळतील, रिवॉर्ड्स मिळतील, सगळे प्रोडक्ट्स मिळतील जे तुम्हाला हवे आहेत. ओके, सो दॅट वॉज ऑल. डू लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन तुम्हाला या टीरा हॉलमधनं कोणता प्रोडक्ट बेस्ट वाटला. अँड येस, तुम्हाला अजून एक्स्ट्रा डिस्काउंट मिळू शकतं इफ यू यूज माय कुपन कोड विच इज शिवानी600. आणि या दॅट वॉज ऑल फॉर टुडे अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.